इक्वेशन 99x plus 101y is equal to 499, and second equation 101x plus 99y is equal to 501. एक पहिलं इक्वेशन 99x अधिक 101 y बरोबर 499 आणि दुसरं आहे 101 x अधिक 99 y बरोबर 501. या पद्धतीचे जर इक्वेशन्स असतील, जर इंटरचेंज असतील, सहगुण कोएफिशियंट जर इंटरचेंज असतील तर एकदा बेरीज करायची आणि एकदा वजाबाकी करायची. तर पहिल्यांदा आपण बेरीज करणार आहे. ॲड इक्वेशन 1 आणि 2, समीकरण 1 आणि 2ची बेरीज करू. 99x अधिक 101 y बरोबर 499 आणि 101 x अधिक 99 y बरोबर 501. आपल्याला 99 आणि 101 यांची बेरीज होते 200. 200x अधिक 200 y बरोबर या दोघांची बेरीज होणार आहे 1000. तर 200x अधिक 200y बरोबर 1000 असं मिळालं आपल्याला. 200ने आपण भागू, डिवाइड बाय 200. 200ने भागल्यानंतर आपल्याला x अधिक y बरोबर 5 हे समीकरण 3 मिळतं. त्यानंतर आपण वजाबाकी करणार आहे. समीकरण 2 वजा 1 करू, कारण 2 मोठं आहे. 501 वजा 499 आणि इथे 101 वजा 99. 101 मोठा असल्यामुळे आपण समीकरण 2 वजा 1 करणार आहे. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2. समीकरण 2 वजा 1 करू. 101 मधून 99 गेले, 2x राहिले. इथं काय होणार आहे? वजा 101. वजा 101 मधून अधिक 99 गेले, वजाबाकी होणार आहे वजा 2y असं येणार आहे उत्तर. आणि इथं 501 मधून 499 गेले, 2 राहणार आहे. जे आपल्याला मिळालं 2x अधिक 2y बरोबर 2. 2ने भागल्यानंतर आपल्याला मिळणार आहे x वजा y बरोबर 1 असं समीकरण 4 नंबर मिळणार आहे. समीकरण 3 मिळालं x अधिक y बरोबर 5 आणि समीकरण 4 मिळालं x वजा y बरोबर 1. या दोन्ही समीकरणांची आपण बेरीज करणार आहे. ॲड इक्वेशन 3 आणि 4. समीकरण 3 आणि 4ची बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळणार x अधिक x काय झाले? 2x आणि yला y गेलं, वजा y अधिक y गेलं, 5 अधिक 1 येणार 6. 5 अधिक 1 येणे किती येणार? 6. 2ने भागल्यानंतर बेकबे बेत्रिक 6. एक्सची किंमत आली 3. एक्सची किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवणार आहे. x अधिक y बरोबर 5. 3 अधिक y बरोबर 5. 5 मधून 3 गेले, किती राहिले? 2 राहिले. yची किंमत आपल्याला मिळाली 2. सोल्युशन काय आलं? 3 2. xy 3 2. उकल मिळाले आपल्याला x बरोबर 3 आणि y बरोबर 2.